आताच्या झालेल्या मॅचचा सामनावीर देण्यात आहे अंकुशदा यांना रवी शिरवले यांच्या हस्ते। पहा मॅचला होते सुरुवात। स्ट्राइक वरती अनुज आणि अजय। अनुजचा मोठा फटका ओ आणि उत्कृष्ट झेल झेलला होता पण त्याच्यानंतर हातातनं कॅच उडला आणि कॅच होतोय ड्रॉप। पहा पुढचा चेंडू ओ आणि दांडी गोल। इथे जावं लागतंय फलंदाजाला मागे। पहा झेल मिस झाला त्याच्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गोलंदाजांनी। सागर यांनी मोठी विकेट घेतली अनुराजची। अनुजला जावं लागतंय माघारी। वाकरुडे आणि वसेस चरण आताचा सामना चालू आहे। चरण संघाला मोठा धक्का लागलाय अनुजच्या स्वरूपात। उत्कृष्ट गोलंदाजी करताना सागर पहा पुढचा चेंडू सागरचा। सुजल सुजित पहा उत्कृष्ट चेंडू तेज तरार चेंडू हाताळताना सागर। तरी खराळे संघ आणि सैदवाडी संघ कृपया आपले कॅप्टन मंचावर लवकर लवकर यावे। ओ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक करत आहे क्षेत्ररक्षक। 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले आहे। वा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या मार्फते आणि इथे विकेट। पा सागर यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली। तेच तरार चेंडू हाताळताना सागर आपल्या संघासाठी। नेक्स्ट फलंदाज दत्ता। पा सागर यांची उत्कृष्ट अशी तेज तरार गोलंदाजीच्या सामोरे आतापर्यंत टीमची वाढती धाव 4 धावा। पहा नेक्स्ट फलंदाज दत्ता। सागर टू दत्ता। बघूया पुढचा चेंडू दत्ता काय करता सागर यांचा। सागर तेज तरार चेंडू हाताळताना हा सुद्धा चेंडू त्यांच्या फॉलो मारते अडवलाय। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सागर उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी आणि 2 विकेट आणि अवघ्या 4 रनची ओव्हर हाताळताना सागर आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाज सागर। पुढचा चेंडू तरी लवकरात लवकर हॅलो अंपायर कृपया स्पीडअप घ्यावा। प्रत्येक ओव्हरला टीम मीटिंग घेणे गरजेचे नाही। वाकुडे संघ आतापर्यंत आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत। स्पीडअप नेक्स्ट गोलंदाज गणेश। गणेश टू अजयचा पुढचा उत्कृष्ट फटका अजय यांनी आल्या पेटवकर आहे। चौकार चेंडू जातो सीमारेखा पार येतोय चौकार।
पहा तेज तरार फटका, हा येतोय चौकार. पहा गणेश यांना पहिल्याच बॉलवरती केलाय प्रहार, येतोय चौकार. पहा वाकडे हे संघाला कुठेतरी स्पीडअप घ्या. पुढचा चेंडू घेऊन निघालेत गणेश. अजय पुढचा चेंडू, ओ उत्कृष्ट असा तेज तरार चेंडू हाताळला गणेशांनी. पहा एक चौकार खाल्ल्यानंतर केलाय कमबॅक. पुढचा चेंडू घेऊन निघालेत गणेश अजयसाठी. हो हा चेंडू नो बॉल. पहा कुठेतरी हातातून चेंडू निसळला आणि सरळ फलंदाजाच्या डोक्यावरून विकेट किपरच्या हातात चेंडू. नो बॉल, फ्री हिट. तर बघूया पुढचा फ्री हिटचा चेंडू, लॉलीपॉप चेंडू. बघूया काय करतायत अजय. ओ व्हाईट बॉल. पहा कुठेतरी लाईन मिस करतायत गणेश. पहा पहिली ओव्हर उत्कृष्ट रीतीने हाताळल्यानंतर गणेशच्या हातात आपण ओव्हर दिली आणि हा उत्कृष्ट फटका. बघूया काय करतायत, कितपत धावा येतात त्या चेंडूवरती. 2 धावा घेण्याची ठरलेला आहे अजय. तरी गणेश बघूया काय कशा पद्धतीत पुढचे चेंडू हाताळत आहेत आपल्या संघासाठी. बघूया गणेश टू अजय. पुढचा चेंडू गणेश यांचा अजयसाठी. उत्कृष्ट फटका कव्हर पॉइंटच्या दिशेने मारलेला आहे आणि हा येतोय षटकार. सीमारेखा पार येतोय षटकार. गणेश वरती केलाय प्रहार, षटकार. उत्कृष्ट फलंदाजी करताना अजय आपल्या संघासाठी चरण. पुढचा चेंडू घेऊन निघालेत गणेश अजयसाठी. उत्कृष्ट गोलंदाज, गोल बॉल तेज तरार गोलंदाजी करताना सय्यदवानी आणि खराळे. लवकरात लवकर कॅप्टन आपण टॉस साठी यावे. पुढचा चेंडू गणेशचा अजयसाठी. हा सुद्धा चेंडू हवेत आहे, त्याचा खाली क्षेत्ररक्षक. हा चेंडू जातोय सीमारेखा पार, येतोय षटकार. पहा अजय यांची उत्कृष्ट फलंदाजी. पहा मोठा प्रहार केला गणेश यांच्या ओव्हरवरती अजय यांनी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची वाढती धाव 24-25 ला टार्गेट. पांडुरंग दिघे यांच्या हस्ते टॉस या मॅचचा घेण्यात येत आहे, तरी त्यांनी टॉस करावा. खराळे आणि सैदवाडी यांच्यामध्ये टॉस घेण्यात येत आहे. तरी टॉस विन खराळे. आपला निर्णय लवकर बॅटिंग. तरी या सामन्यानंतर होणारी मॅच खराळे आणि सैदवाडी. तरी खराळे संघाने टॉस विन बॅटिंग घेण्याचा निर्णय. सैदवाडी संघाने लवकरात लवकर या मॅच नंतर क्षेत्ररक्षक सजवून घ्यावे. पहा 25 रनचं टार्गेट दिलं आहे चरण संघाने वाकुर्डे ए संघासाठी.
तरी लवकरात लवकर क्षेत्ररक्षक शोधून घ्या विचारांचा संघ. पास स्पीडअप घ्या. अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तरी फलंदाज लवकरात लवकर वाकुडे संघ आपण पाठवायचे आहेत. बॉलर अनुज. पहा एक नामांकित गोलंदाज अनुज. वाकुडे संघ आपण आता तरी 12वा प्लेयर आपला लवकर लवकर मंचावर पाठवायचा आहे. निलेश आणि सागर. निलेश आणि सागर ही जोडी वाकुडे संघाची मैदानात. तरी अंपायर आपण लवकरच स्पीडअप घ्यावा. खूप टाइमपास होतोय. पहा बॉल तो बॉल असतो. तो नरम आणि जड यात काय फरक नाही. लवकर लवकर मॅच स्पीडअप करावे दोन्ही संघ. अंपायर लवकरात लवकर सामने सुरू करावे. आपल्याला अजूनपर्यंत 24 सामने खेळवायचे आहेत. याची दक्षता घ्यावी तुम्ही. पुढचा चेंडू अनुजचा निलेशसाठी. तरी बघूया निलेश काय करतोय. पुढचा चेंडू. हो उत्कृष्ट असा हा बॉल टाकला. विकेट किपरच्या हातातून मिस चेंडू आणि त्याच्यानंतर एक धाव. पहा कुठेतरी विकेट किपरनी बॉल मिस केल्यानंतर एक चोरटी धाव घेतली निलेश यांनी. हा आता 11 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता वाकुड ए संघाला. पुढचा चेंडू घेऊन निघालेत अनुज सागर साठी. तरी बघूया सागर यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. तशी उत्कृष्ट फलंदाजी करतात का आपल्या संघासाठी बघूया. ओ उत्कृष्ट असा हा चेंडू हाताळताना अनुज आपल्या संघासाठी. पुण्यांदा विकेट किपरच्या हातातून मिस. परत एक धाव. पुढचा चेंडू अनुजचा निलेश साठी. तर बघूया एक लेफ्ट फलंदाज आहे. ओ हा चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय षटकार. उत्कृष्ट फटका मारला आहे निलेश यांनी आता अनुजच्या विरोधात. तीन चेंडू आणि 8 धावा. पुढचा चेंडू. ओ उत्कृष्ट असा हा तेज तरार चेंडू हाताळलेला आहे अनुज यांनी. षटकार खाल्ल्यानंतर केलंय कमबॅक. तरी पुढचा चेंडू घेऊन निघालेत अनुज निलेश साठी. सामना कशा पद्धतीने हाताळतोय. पुढचा चेंडू. हा देखील चेंडू उत्कृष्ट पद्धतीने हाताळला आहे अनुज यांनी. एक षटकार खाल्ल्यानंतर केलंय कमबॅक. उत्कृष्ट गोलंदाजी अनुजजी आपल्या संघासाठी. चरण 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता अजून सुद्धा. पुढचा चेंडू. हा सुद्धा चेंडू येतोय डॉट बॉल आणि विकेटचं पतन.
पहा उत्कृष्ट त्याच्या स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा झेल यशस्वी पद्धतीत झेललेला आहे. आता मात्र निलेशला यावं लागतंय माघारी. मोठा हादरा बसतोय वाकोडे ए संघासाठी. आता पुढचा चेंडू, पुढचा फलंदाज करण. पहा निलेश माघारी येताना आणि करण मैदानात जाताना बघूया कशा रीतीने ही मॅच सकाराम. नेक्स्ट गोलंदाज सकाराम. पहा एक युवा गोलंदाज उत्कृष्ट बॉल हाताळला सकाराम यांनी. अंपायरचा निर्णय अंतिम निर्णय राहील तरी कृपया पंचांशी वाद घालू नये. तरी कृपया अंपायर आपण डिसिजन करून आम्हाला निर्णय लवकरात लवकर कळवावा. तरी कृपया अंपायर आपला निर्णय आम्हाला आमच्यापर्यंत पोचवावा. तरी मॅच लवकर स्पीडअप करावाय. दोन्ही अंपायर त्याची नोंद घ्यावी. तरी कृपया आपण वादावाद करू नये. जो निर्णय असेल तो शांततेने आपण शांत पद्धतीत निर्णय घ्यायचा आहे. अंपायर आपल्याकडं वेळ खूप कमी आहे. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत.
तरी पेनल्टी देण्यात येत आहे चरण संघाला 3 रन धावायची. तरी 3 धावा ऍड करा यांच्या. तरी पॅनलाइज केला आहे चरण संघाला. तरी लवकर लवकर आता सामना सुरू करावा. तरी तरी ह्याच्यानंतर जे सर्व सामने होतील ते टॉसला येणारा प्लेयर असेल तो 11 मध्ये खेळणार नसेल तर आपण आधीच कळवायचं आहे. नाहीतर याच्यानंतरचा डिसिजन आयोजक घेतील याची सर्व टीमने नोंद घ्यावी. तरी टीमची वाढती धाव 12 धावा. पुढचा चेंडू ओ उत्कृष्ट फटका मारलाय. त्याच्यावरती कितपत धावा येते बघूया. तिथे फिल्डर मी कुठेतरी घसरला आहे. त्याच्यानंतर कितपत धावा येतात त्या चेंडूवरती. गोलंदाजाच्या हातातून बॉल मिस. त्याच्यानंतर अंपायर ह्या चेंडूवरती कितपत धावा 4 धावा घेण्यात यशस्वी ठरलेला आहे. करण 16 धावा. 3 बॉल 16. 3 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता वाकरुड ए संघाला. 3 चेंडू आणि 9 धावा. एक मोठा प्रहार यायला हवा. तरी बघूया करण काय करतायत. गोलंदाज पण त्या ताकदीचा आहे सकाराम कोळशे आणि फलंदाज सुद्धा त्याच ताकदीचा आहे करण. पुढचा चेंडू सकाराम यांचा करणसाठी. तर बघूया करण काय करतोय. पुढचा चेंडू हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. बघूया कितपत धावा येतात या चेंडूवरती. 1 धाव पूर्ण. उत्कृष्ट रीतीने 1 धाव पूर्ण. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता वाकरुड ए संघाला. कंपल्सरी चेस. तरी सागर बघूया काय करतायत. पुढचा चेंडू सकाराम यांचा. तरी सकाराम बघूया कोणता चेंडू हाताळतात या. पुढचा चेंडू सकाराम निघाले. ओ उत्कृष्ट फटका आणि या फटक्यावरती येतोय बॉलवरती षटकार. सीमा रेखा पार. 1 तेरी तो 1 मेरी. 1 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता वाकरुड ए संघाला. पहा कुठे होता सामना आणि कुठे आलाय सामना. 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. पहा पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीत हाताळत आहेत सकाराम. 1 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. उत्कृष्ट षटकार खेचला निलेश यांनी. तरी स्पीडअप कृपया. खूप टाइम झाला या मॅचला. तरी कृपया दोन्ही टीमने स्पीडअप घ्यावा. चरण संघ पुढचा चेंडू घेऊन निघाले सकाराम. 1 चेंडू 2 धावा. बघूया काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये. ओ पुढच्या क्षेत्रात मारलेला हा चेंडू आणि हा झेलबाद. पहा इथे मात्र चरण संघ विन होतय. पहा कुठेतरी नशीब हारलं. अशा पद्धतीने वाकडे संघ
वेल प्लेट. सकाराम आपण मॅन ऑफ द मॅच साठी स्टेज वरती यायचं. वेल प्लेट. अमर मराठे यांनी जरा पंचांची भूमिका निभवावी ही नम्र विनंती. अमर मराठे, अमर मराठे बाहेर जाऊ नका. पहा या पुढची मॅच सईदवाडी आणि मांगरूळ. तरी मांगरूळ संघाने आपण लवकर लवकर फलंदाज पाठवायचा आहे आणि सईदवाडी संघ लवकर लवकर आपण क्षेत्ररक्षक सजवायचा आहे.